चला इंग्रजी शिकूया. एक तुम्ही व्यवहारात पाहिलं असेल किंवा पुन्हा विद्यार्थ्यांकडून पाहिलं असेल किंवा लोकांकडून ऐकलं असेल, बोलताना काय म्हणतात ते, माय हेड इज पेनिंग, माय टूथ इज पेनिंग, माय स्टमक इज पेनिंग. इंग्लिशमध्ये ही ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. तर याच्यामध्ये करेक्शन काय करता येईल माहिती आहे का? कधी बोलताना हेड इज पेनिंग नाही म्हणायचं, हेड इज एकिंग, टूथ इज एकिंग अँड स्टमक इज एकिंग. त्याला पेन शब्द नाही वापरायचं. ऑलवेज किंवा आय हॅव हेडेक, आय हॅव टूथेक, आय हॅव स्टमक एक. परंतु हे सहसा अवॉइड करायचं. कोणतं? पेन. त्यामुळे कधीच नाही म्हणायचं हेड इज पेनिंग, नो, कॅन्सल. हेड इज एकिंग. त्याच्याऐवजी आय हॅव हेडेक ऑल्सो, टूथ इज पेनिंग, कॅन्सल, टूथ इज एकिंग ऑर एल्स आय हॅव टूथेक. आणि शेवटचं स्टमक इज पेनिंग, कॅन्सल, स्टमक, आय हॅव स्टमक एक किंवा माय स्टमक इज एकिंग. I hope you understand. English perfect, confidence perfect. English perfect, personality perfect. Right?